शहराचे खासदार नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने थर्मल स्तन कर्करोग निदान शिबिराचे वाशी येथे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 10 ते 2 या वेळेत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आणि खासदार जनसंपर्क कार्यालय वाशी या ठिकाणी सदर थर्मल स्तन कर्करोग शिबिराचे आयोजन जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या वतीने करण्यात आले आहे। सध्या विविध वयोगटातील अनेक महिलांना थर्मल स्तन कर्करोग झाल्याचे निष्पन्न झालेले आहे। मात्र कामात व्यस्त असलेल्या महिलांना याबाबतची प्राथमिक लक्षणांची माहिती नसल्याने त्या सदर बाबीकडे दुर्लक्ष करतात। त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा कोणता आजार असला तरी महिलांना त्याबाबतची माहिती होत नसल्यामुळे किशोर पाटकर यांच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून थर्मल स्तन कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिराला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला। आज इकडे जे हे कॅम्प ठेवलेला आहे हे आमच्या नरेश म्हस्के साहेबांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने ठेवलेला आहे। आज हे आहे असे 7 दिवस सतत पूर्ण सप्ताह आरतीताई, आमचे जिल्हाप्रमुख सरोजताई या लोकांनी मिळून हे सर्व कॅम्प ठेवलेलं आहे आणि आम्हा लोकांना खूप आनंद आहे की आज आमच्या साहेबांचा वाढदिवस आम्ही लोकसेवा करून साजरा करत आहोत। महिलांनी जास्तीत जास्त याच्यात येऊन याचा लाभ घ्यावा, त्यांच्या आरोग्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे। प्लस इथले ज्या काही अजून समस्या आहेत आणि ज्या महिलांशी रिलेटेड खूप पेनी इथे कार्यक्रम ठेवले त्या सर्वांनी लाभ घेतला। आमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं सादरीकरण म्हणून हीरक वर्ष साजरं होत आहे। लोकसभा खासदार नरेश म्हस्के साहेब यांच्या दोघांच्या वाढदिवसाचं संयुक्त म्हणून आम्ही इथे एक थर्मल ब्रेस्ट कर्करोग शिबिर ठेवलं आहे। ते कर्करोग शिबिर इथे जनसंपर्क कार्यालय इथे किशोर पाटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आहे। युजुअली या एका थर्मल स्कॅनमध्ये एका दिवशी 35 महिलांनाच फक्त लाभ घेता येतो, कारण का ही थोडी टेक्निक जरा वेगळी असल्यामुळे एका वेळेस 10 ते 12 मिनटं लागतात। पण ही पूर्णपणे पेनलेस आणि चांगली आहे। तर मी तर आव्हान करते की महिलांनी स्वतःहून पुढे यावं आणि याचा लाभ घ्यावा। महिलांना या बेनिफिट असा भेटणार की 40शी नंतर महिलांना कधी कधी दुधाच्या गाठी किंवा इतर लम्स वगैरे उद्भवतात, पण ते त्यांना समजून येत नाही, कारण बायका घाबरतात आणि त्यांना असं वाटतं की आपण जर चेक करायला गेलो तर दुखू शकेल किंवा काही त्रास होईल। पण ही एकदम पेनलेस आणि चांगली आहे। हे जर केलं तर लवकर निदान झालं तर लवकर त्याच्यावरती उपचार होईल, म्हणून लवकरात लवकर यावं असं। 40-45च्या पुढच्या महिलांनी 60-65पर्यंत